मैं जिस गांव में स्कूल में पढ़ा उस गांव का चेयरमैन बन गया। फिर मेरे गांव के सब लोगों ने मुझे इतना सताया, मैं हमारा जीना मुश्किल कर दिया। हमारे एक फ्रेंड ने सुसाइड किया, गलफास लगा के अपने घर में। मैंने सोचा अभी हम क्या करेंगे, तो मैं अपना जान देने के लिए पुणे गया, पुणे रेलवे स्टेशन। बोला रेलवे के आगे अपना जान देंगे, इसके लिए उधर खड़ा रह गया। लेकिन क्या हुआ, उसके पहले दिल्ली से एक संस्था से एक लेटर आया था, वो लेटर मेरे जेब में था। तो मैंने सोचा सारा ध्यान देकर क्या करेंगे, चलो दिल्ली से बना है, आपके भी कोई बेटा है उसको पेपर दे देंगे। तो मैं वहाँ से टिकट में पैसा नहीं था, बिना टिकट में जेल से ट्रेन में बैठ के दिल्ली गया और वो एड्रेस पर गया। वो गॉड एक्शन करके उस संस्था का नाम था, भगवान का कार्य, वो संस्था का नाम में था। उस संस्था के एड्रेस पर मैं पहुंच गया। उन्होंने मेरा इंटरव्यू लिया, बोला हमारे साथ काम करो, हम अनाथ बच्चों के लिए दिल्ली में और हरियाणा स्टेट में मेवाड़ डिस्ट्रिक्ट में काम करते हैं, हम तुमको मंथली हेमंत कुमार 50,000 रुपये ऑनर देंगे। मैंने बोला ठीक है। फिर मैं दिल्ली और हरियाणा स्टेट में अनाथ बच्चों के लिए काम करने लगा। अनाथ बच्चों में के साथ काम करता था। एक दिन क्या हुआ, मैं एक पर्सनल काम से मुझे पुणे आना पड़ा, तो मैं प्लेन से दिल्ली से प्लेन से पुणे आया। पुणे एयरपोर्ट पर उतर गया। पुणे एयरपोर्ट पर उतरने के बाद मैं एयरपोर्ट के बाहर आया पुणे में जाने के लिए। तो एक लड़का और लड़की मेरे सामने आ गई और बोली दादा सुबह से हमने कुछ खाया नहीं, हमको खाने के लिए कुछ दे दो। मैंने बोला बेटे तुम बेको क्यों मांग रहे, स्कूल में जाने की तुम्हारी उम्र है, बेटी बेक क्यों मागते। मुलगी म्हणली दादा आम्ही मराठवाड्यातले आहोत, आमच्या वडिलांनी आत्महत्या केली, शेतीचं फार कर्ज झालं, मग आमची आम्हाला पुण्याला घेऊन आली। इथं आम्ही झोपडपट्टीत राहतो, आजच्या दोन्ही मंडळीच्या पैशात बागत नाही, मग आम्ही दोघं भीक मागतो। मला एवढं वाईट वाटलं, मी म्हणलं झालं आता 2 महिन्यांच्या मुलांचं काय। मग त्या दिवशी मी गेलो पुण्यात, माझ्या एका मित्राकडे राहिलो। दुसऱ्या दिवशी पुण्यातल्या शाळेत गेलो, लक्ष्मी रोडच्या शाळेत विचारलं ही 2 महिन्यांच्या मुलांची स्थिती काय। सगळ्यांनी सांगितलं की 2 महिन्यांच्या मुलांना फार गरज आहे, शिक्षणाच्या मदतीसाठी कपडे पाहिजे, शाळेचं साहित्य पाहिजे, जेवायला पाहिजे। मी विचार केला, म्हणलं आता दिल्लीला काम नाही, पुण्यात काम करायचं। मग मी ह्युमॅनिटी ॲक्शन एड मानवतेसाठी कार्य या नावाची संस्था पुण्यात मी रजिस्टर केली आणि पुण्यात विधवा महिलांच्या मुलांच्या कामाला सुरुवात केली। विधवा महिलांच्या मुलाच्या प्रत्येक मी पुण्यात गल्ली गल्ली फिरून कपडे, शाळेचं साहित्य, अन्नधान्य जमा करायचो। निराळ्या शाळेत जाऊन कार्यक्रम घ्यायचो, पिशवी भरून मुलांना गिफ्ट द्यायचो, एक गुलाबाचं फुल आणि ते असं मुलांचा सत्कार करून मी द्यायचो। कार्यक्रम सुरू झाले, मुलांच्या स्पर्धा सुरू, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी हे काम चालू झाले। मुलांची निराळी पुस्तकं निबंधाची प्रकाशित करून लागलो। मुलांनी एक पर्यावरणावर पुस्तक लिहिलं होतं, आम्ही पर्यावरणासाठी। ते पुस्तक पुण्यातल्या महापौर मोहनसिंग राजपाल होते पुणे महानगरपालिकेत, त्यांच्या हस्ते पुण्यातल्या एका शाळेमध्ये त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं। मी माळवाडीत पुणे एरियात राहत होतो। प्रकाशन झालं, मी संध्याकाळी घरी गेलो आणि एकदम माझे हातपाय भरून आले, मी कोसळलो, शिजाबाजारी जमा झाले। त्यांनी मला माई मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। डॉक्टरनी सांगितलं यांना पॅरालिस झाला। मग मी 4-5 महिने हॉस्पिटलमध्ये पडून राहिलो, माझं सगळं काम थांबलं। 2 स्वयंसेवक होते माझं काम बघण्यासाठी। त्यांना म्हणलो काय मी का पडून राहिलो, काठी घ्या चला। काठी घेतली आणि मी हॉस्पिटल सोडलं, परत मदत गोळा करू लागलो। थोडं सिनेमाचं वेळ होतं, एक सिनेमा पाहिला माय नेम इज खान, शाहरुख खानचा। शाहरुख खान त्या सिनेमामध्ये अमेरिकेतल्या राष्ट्रपतीला भेटायला जातो।
मी विचार केला मी का माझ्या अनाथ मुलांना घेऊन माझ्या देशाच्या राष्ट्रपतीला भेटायला घेऊन जाऊ शकत नाही. मी एका कॅफेमध्ये गेलो, राष्ट्रपती भवन इंडिया सर्च केलं, पत्ता घेतला, सगळ्या पत्त्यावर माझी माहिती पाठवून दिली, माझ्या कामाची माहिती पाठवून दिली. 2011 साली प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होत्या. त्यांच्या PA फोन आला, शिंदे बाबा तुमचं काम चांगलं आहे, तुम्ही दिलेलं मुलं घेऊन या. 14 नोव्हेंबर 2003ला